हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स, दिस इज़ आकाश मुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग। ओके, सो दोस्तों, मित्रांनो बघा, हा जो व्हिडिओ आहे ते महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामधले जे स्टुडंट्स आहेत ज्यांचं 12th झालेलं आहे, 12th सायन्स असो की आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो, ओके, प्लस सोबतच ज्यांचं ANM झालेलं आहे, ओके, आणि त्यांना आता GNM करायचं आहे, अशा कॅन्डिडेटसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ओके, सर्वात इम्पॉर्टंट। आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी BMCमध्ये मुंबई महानगरपालिका BMCमध्ये जे GNMs ॲडमिशन्स आहेत, ओके, त्याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे। ओके, काय झालेले आहे, ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे। हे बघा, BMCमध्ये पूर्वी अशी कल्पना होती की फक्त मुंबई आणि मुंबई सोबतच जे कोकण आणि हे जे विभाग आहे हेच एक्झाम देऊ शकतात, यांचीच ॲडमिशन होते। बट आता असं नाही राहिलेलं आहे। BMCमध्ये ऑल महाराष्ट्राचे जे स्टुडंट आहे ते एलिजिबल आहे। ओके, ओनली महाराष्ट्र, ओके, ओनली महाराष्ट्र स्टुडंट्स दे आर एलिजिबल फॉर द ॲडमिशन ऑफ द GNM कोर्स इन द BMC। ओके, दॅट इज़ व्हेरी इम्पॉर्टंट। ये सबसे इम्पॉर्टंट, हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्यासाठी। ओके, तर बघा, सर्वात पहिलं तुम्हाला कुठे जायचं आहे, BMCच्या वेबसाईटवर जायचं आहे। जर तुमचं 12th झालेलं आणि अजूनही जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी MHCET दिलेली नाही आहे, ओके, MHCET दिली नाही आहे आणि त्यांना GNM करायचं आहे, तर अशा कॅन्डिडेटसाठी किंवा ज्यांनी MHCET दिली आहे त्यासुद्धा कॅन्डिडेटला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे। जर तुम्हाला GNM करायचं आहे ते पण BMCमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेमधून आणि खूप कमीत कमी फीजमध्ये, ओके, खूप कमीत कमी, कारण सगळ्यांना माहिती आहे GNM असो BSc असो ANM असो सगळ्यांची फीज खूप महाग आहे, परवडत नाही। तर डेफिनेटली जर तुम्हाला 12th सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, बट बेसिकली प्रिफरन्स कोणाला देणार, प्रिफरन्स सायन्सवाल्यांना आहे। ओके, हां, जर सायन्सवाले स्टुडंट नाही भेटले तर मग आर्ट्सवाले स्टुडंट याच्यामध्ये येऊ शकतात, म्हणूनच म्हणतो आहे। बट याच्यामध्ये तुम्हाला चांगले जर पर्सेंटेज आहे, कारण ॲडमिशन प्युअरली तुमच्या 12thच्या पर्सेंटेजवर आहे। ओके, 12वीमध्ये जे पर्सेंटेज मिळालेले आहे त्याच्यावर, आणि एक 5 ते 10% जागा ज्या ANMच्या म्हणजे GNMसाठी ज्यांचं ANM झालं त्यांच्यासाठी आहे, तर त्यांचं ANMचे जे मार्क भेटलेले आहेत त्यांच्या बेसिसवर असतं। ओके, ठीक आहे। तर बेसिकली आपण MHCET दिली असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, नाही दिली असेल तरी GNM जर करायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। सर्वात पहिलं तुम्ही जायचं MCGMच्या वेबसाईटवर। ओके, याच्यामध्ये बघू शकता पोर्टल mcgm.gov, हा पोर्टलवर जायचं। ओपन झाल्यानंतर असं एक मोठं पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला इथे फॉर प्रॉस्पेक्टसवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला GNM कॅन्डिडेट दिसेल। तुम्हाला सर्क्युलर्स म्हणजे इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉस्पेक्टस, फी स्ट्रक्चर वगैरे सगळं मिळेल। ओके, आणि डेट्स वगैरे सगळ्या। आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ओके, ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन फॉर्म, बघा कुठेही तुम्हाला हार्ड कॉपी द्यायची गरज नाही आहे। ओके, ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे, तुमच्या घरी बसून सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। थोडा लेट झालो आहे मी, बट अजूनही वेळ आहे म्हणूनच हा व्हिडिओ करतो आहे। इथे अप्लाय हिअर करायचं, याच्यावर क्लिक केलं तुम्ही, हे बघा अशा पद्धतीनं हा GNMसाठी हा फॉर्म निघतो बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा। हे सगळं इन्फॉर्मेशन भरायची, व्यवस्थित पेमेंट करायचं, पेमेंट किती भरायचं, काय करायचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, SSC, त्याच्यानंतर FYJC म्हणजे याच्यात 11वीचं, त्याच्यानंतर HSC 12वीचं, त्याच्यानंतर BSc झाली असेल, MSc झाली असेल, म्हणजे प्लेन नॉट नर्सिंगची, ओके, त्यांना पण प्राधान्य देतील ते। अगर तुमचं BSc आणि MSc झालेलं आहे तुम्हाला त्याच्यातही तुमच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला प्राधान्य असेल। ओके, हे लक्षात ठेवाल। ओके, अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा, तुमचे फोटोज, आधार प्रूफ फोटो अपलोड करायचा, फीज पेमेंट करायची आणि ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याजवळ काढून ठेवायचा। ओके, आता मी तुम्हाला याच्यामध्ये याचं प्रॉस्पेक्टस दाखवून देतो, म्हणजे काय आहे ॲडव्हर्टाइजमेंट, एलिजिबिलिटी काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे। हे बघू शकता, एक हे 6 जूनला हे नोटिफिकेशन आलं होतं, 3 जूनचं हे आहे। याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 1/8 पासून ॲडमिशन म्हणजे 1/8 पासून कोर्स सुरू होणार आहे। ओके, GNMचा कुठे, बृहमुंबई महानगरपालिकेच्या परिचय शिक्षण संस्थेत। याच्यामध्ये किती परिचय शिक्षण संस्था आहे आपल्याकडे बृहमुंबईमध्ये, म्हणजे BMCच्या अंडरमध्ये 5 संस्था आहे, 1 2 3 4 5। ओके, ठीक आहे।
5 संस्थेमध्ये आता टोटल जागा किती आहे? टोटल जागा आहे याच्यामध्ये 350 जागा आहे. ओके, टोटल याच्यामध्ये 350 जागा आहे. तर तुम्ही याच्यात बघू शकता. आता होऊ शकते कुठल्या याच्यामध्ये 100 असेल, कुठल्यामध्ये असेल. ओके, टोटल हा 5ही याच्यामध्ये 350 सीट्स आहे GNMच्या. ओके, तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कुठे भरायचं? ऑनलाईन इथे portal.mcgm.edu.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे GNM नर्सिंग ॲडमिशनचा. ओके, ठीक आहे. याचं वेळापत्रक 5/6 पासून होणार होतं. ओके, आणि याची अर्ज भरण्याची दिनांक होती 7 जून ते 20 जून. तर बाबांनो, आता ही डेट चेंज केलेली आहे यांनी. आता याची डेट झालेली आहे 12 जून. ओके, 12 जून टू 24 जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. रात्री 12 वाजेपर्यंत, 12 मिड नाईटपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 22 जून ते 24 जूनपर्यंत. हे याच्यात कोरिअंडम पण त्यांनी काढलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. ओके, हां, आता हा 3 वर्षाचा कोर्स आहे GNMचा, सगळ्यांना माहिती आहे. ओके, GNMचा कोर्स हा 3 वर्षाचा आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तिथे तुम्ही काम करताना तुम्हाला विद्यावेतनसुद्धा भेटणार. म्हणजे ॲज अ स्टुडंट तुम्हाला 340 रुपये गणवेश भत्ता आणि 150 रुपये दूध भत्ता अशा. सोबतच तुम्हाला कुठल्याही हॉस्टेलचं फीज लागणार नाही आणि तुम्हाला जेवणसुद्धा तिथे म्हणजे मोफत जेवण आहे. ओके, हे बघा, तुम्हाला फक्त तिथे तुम्हाला फीज भरावी लागेल. थोडी जास्त नाही आहे, खूप कमी फीज आहे. सोबत तुम्हाला 500 रुपयाच्या आसपास दर महिन्याला विद्यावेतन पण भेटणार आहे, म्हणजे स्टायपंड. सोबतच तुम्हाला राहायलासुद्धा मोफत आहे, जेवणसुद्धा मोफत आहे. फक्त तुम्हाला 12वीच्या याच्यावर तुमचे ॲडमिशन होणार मार्क्सवर आणि त्याच्यानंतर लिटरली खूप स्वस्तामध्ये तुमचं होऊन जाणार. अगर तुम्हाला 12वीमध्ये चांगले मार्क असेल तर डेफिनेटली मी सगळ्यांना आग्रह करेन की तुमचे जे पण व्हिडिओ बघत आहे सगळ्यांच्या पाल्यांना मी या त्यांच्या मित्रांना, भावांना, सगळ्यांना म्हणतो की जर GNM करायचं असेल तर बाबांनो याच्यात फॉर्म भरा. नंबर लागला तर खूप कमी खर्चामध्ये तुमचं होणार. ओके, हे बघा, अर्हता म्हणजे एलिजिबिलिटी काय? एलिजिबिलिटी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की हा उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असला गरजेचा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा 12ची एक्झाम. ओके, 10th + 12th हे कुठलं पाहिजे? तुमचं महाराष्ट्र राज्याचं पाहिजे. ओके, उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 10वी 12वी अथवा समतुल्य परीक्षा हे कुठून असलं पाहिजे आहे? हां, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा. ओके, 12वी कुठलं असणं गरजेचं आहे? हे आपलं महाराष्ट्र राज्यातलं असणं सोबत गरजेचं आहे. विथ PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही ओपनमधून बिलॉंग करता आहात तुम्ही, तर तुम्हाला कमीत कमी 40% येणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे 40% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बघा, असं कुठलंही म्हटले नाही की PCBचा 40चा ग्रुप पाहिजे आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 12वी फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय तुम्हाला 12thमध्ये असणं गरजेचं आहे. ओपनचा कॅन्डिडेट 40 कमीत कमी. आणि जर मागासवर्गीय असेल म्हणजे OBC, SC, NT सगळे जे कॅटेगरी आहे सगळ्यांना कमीत कमी 35% तुम्हाला हे असणं गरजेचं आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, याच्यात लिहिलेलं आहे बघा याच्यामध्ये. ओके, सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे जर कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही, ओके, PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सोबत जे 12th होतं ते कॅन्डिडेट जर पूर्ण आले नाही, 350 कॅन्डिडेट त्यांना नाही मिळाले, तर मग याच्यामध्ये उर्वरित जागा कशा घेतील? मग समजा 200 आले सायन्सवाले, मग बाकीचे काय करतील? ते ज्यांचं 12th, ओके, ज्यांची 12वी कुठली पण असो, ओके, म्हणजे आर्ट्समधून, कॉमर्समधून पासआउट झालेलं असेल आणि ओपनसाठी पण 40 आणि याच्यासाठी पण 35, ओके, त्यांनासुद्धा ते लोक करतील. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं जर ANM असाल तुम्ही आणि आता तुम्हाला GNM करायचं आहे BMCमधून, तर तुमच्यासाठी 5% जागा ठेवलेल्या आहे. बट त्यांच्यासाठी 12th असणं गरजेचं आहे. 10वीच्या बेसवर जर तुम्ही ANM केला असेल तरीसुद्धा नंतर 12वी असणं गरजेचं आहे. मात्र त्यांनी म्हटलेलं आहे असे उमेदवारांना आवश्यक अर्ज 12वी धारण करणे असावेत व अन्य अटीची म्हणजे आपण अटी शर्ती असेल त्या पूर्ण केलेल्या असावा. ओके, त्यांच्यासाठी पण आहे. अपंगासाठी 5% आहे. ओके, ठीक आहे. 10वी आणि 12वी हे महाराष्ट्र राज्यामधूनच असणं गरजेचं आहे. हे सुद्धा तेवढीच महत्त्वाची बाब आहे. ओके, प्लस कमीत कमी 10वी आहे तुमची, 10वी हे 50%नी पास असणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे तुम्ही. ओके, सोबतच
काय म्हणतो मराठी भाषा ही लिहिता आणि वाचता येणं गरजेचं आहे आणि पदसंख्यामध्ये थोडी बदल होण्याची गरज पण आहे म्हणते. 350 हे थोडंसं जास्त पण होऊ शकते, कमी पण मला वाटत नाही काय होईल, 350 जागा आहेच. ओके, तो व्यक्ती 17 वर्षापेक्षा कमी नसो असायला. ओके, म्हणजे ज्याची बर्थ डेट हे आहे याच्यामधले जे कॅन्डिडेट आहे ते अप्लाय करू शकतात. ओके, 1/8/1989 ते 31/7/2007 जे कॅन्डिडेट आहे, ओके, ते कॅन्डिडेट इथे याच्यासाठी अप्लाय करू शकतात GNMच्या कोर्ससाठी. ओके, दिनांक 31/7/2024 म्हणजे एवढा असावा, 17 वर्ष, कमीत कमी 17 और मॅक्सिमम 35 वर्ष असला अशाच कॅन्डिडेटनी पात्र ठरल्या जाईल आणि त्यांनाच आम्ही समुपदेशनाची निवड करू. ओके, बघा, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमची लिस्ट लागेल. लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला समुपदेशन म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. ते लिस्ट मी सांगेन. ओके, BMCच्या साईटवर वेळोवेळी येत राहणार, कधी येणार काय जाणार मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. ओके, आता फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं आहे. ठीक आहे, जागा किती आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे तुम्ही बघू शकता. टोटल 350 जागा आहेत. ओके, 350 जागा. सामाजिक आरक्षण किती आहे, म्हणजे SCच्या 45 आहे, STच्या एवढ्या आहेत, VJ आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे. ओके, विशेष म्हणजे SBC. ओके, OBCच्या 67 आहे, EWS म्हणजे आपले EWSला एवढे आहे. आणि हे SEBC हे थोडंसं मला यांच्यासाठी जे आहे, ओके, SEBC याच्या 35 जागा आहे, 10% जागा आहे. ओके, त्यांच्यासाठी सुद्धा SEBसाठी सुद्धा हे लागणार आहे तुम्हाला, जे उन्नत आणि प्रगत जे नॉन क्रिमिनल जे म्हणतो ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आणि खुल्यासाठी 98 जागा. ओके, अशा पद्धतीने जागांचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसतं. आता ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला फीज किती भरायची आहे. ओके, फीज बघा, ही भरायची आहे तुम्हाला 560 प्लस GST. ओके, टोटल 661 हे तुम्हासाठी कोणासाठी भेटणार आहे, ओपनच्या खुल्या वर्गासाठी. आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी जागा 441 रुपये लागणार आहे. ओके, एवढंच राहणार आहे. अर्ज कधी पण पूर्ण भरायचं, अर्धवट भराल तर तुमचं कॅन्सल होणार अर्ज. ठीक आहे, हा पूर्णपणे जो INC आणि MNCच्या याच्या परिभाषेवरच हा कोर्स असणार आहे. त्या पद्धतीने शिकवण्यात येईल अशा पद्धतीचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसते. आता मी तुम्हाला प्रॉस्पेक्टस दाखवून देतो. ओके, नाही, पहिलं डेट दाखवून देतो. यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की काय ॲडमिशन प्रोसेस कशी असेल दाखवत आहे. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट 5-6ला आली होती, लोकमत एडिशन वेगवेगळ्या पेपरांमध्ये आलं होतं. ओके, हां, सेलिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होणार. ओके, ते 12/6 ते 24/6 रात्री 12 मी तसं सांगितलं तुम्हाला. ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सेम आहे. हां, याची स्क्रुटिनिटी तुमची सुरू होणार, ही रॉंग सांगितलेलं आहे. स्क्रुटिनिटी हे तुमची 24 नंतरच सुरू होईल. 24 ते 1/7. ओके, काउन्सिलिंग डिस्प्ले 3 जुलैला एक डिस्प्ले होणार आहे, BMCच्या वेबसाईटवर होईल किंवा आपल्या जे लोकमान्य जे शिवचं जे इन्स्टिट्यूट आहे तिथे होईल. आपल्याला भेटून जाईल लिस्ट, त्याचं काही टेन्शन नाही. ओके, मी चॅनलवर सगळ्या शेड्यूल देईल. काउन्सिलिंग शेड्यूल हे 8 जुलैपासून तर 12 जुलैपर्यंत सकाळी 9 ते 4 असणार आहे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग झाल्यानंतर मेरिट डिस्प्ले करणार आहे. ओके, आणि 18 जुलैला तुम्हाला जॉईन करायचं आहे, तिथे मेडिकल चेकअप होईल. हां, आफ्टर याच्यानंतर मेडिकल चेकअप होतं आणि मेडिकल चेकअपमध्ये जर तुम्ही अनफिट असाल तर तुम्हाला तो कोर्स करू देणार नाही, तुम्हाला काढून टाकण्यात येणार. ओके, तर 22/7ला होईल आणि त्याच्यानंतर 1/8 तुम्हाला तुमचे क्लासेस सुरू होतील. ओके, फर्स्ट याच्यापासून. ओके, रिझम्पशन ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट टू रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल म्हणजे 1/8ला. आणि समजा होऊ शकतं काही विद्यार्थी जॉईन करणार नाही, तर पहिली वेटिंग लिस्ट जी पण असेल तर ते कॅन्डिडेट 1/8ला जॉईन आपल्याला कडूनच जातं. त्याच्यानंतर 8 ऑगस्टला वेटिंग लिस्ट पहिली, सेकंड वेटिंग लिस्ट 22ला आणि लास्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये पोस्ट रिक्रुटमेंट जी मीटिंग आहे ती. ओके, ॲडमिशन प्रोसेस याच्यावर होईल. ओके, फॉर्म भरताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायचं, बऱ्याच ठिकाणी कमी जास्त आहे. तर इथे हा जो आहे हा 11 ते 35 वाचायचा. ओके, आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मागासवर्गीयांसाठी सायन्समध्ये 40 ओपनसाठी आणि मागासवर्गीयांना 35. ओके, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. बऱ्याच ठिकाणी थोड्या चुका आहेत, तर प्लीज तुम्ही आता फक्त फॉर्म भरा, याच्यावर जास्त काही डिस्कशन करण्यामध्ये अर्थ नाही. आणि फक्त हा फॉर्म फक्त महिला भरू शकतात, महिला उमेदवारांकरिताच ऑनली. ओके,
हे एक सर्वात इम्पॉर्टंट बाब. ओके. तुम्हाला इथे डॉक्युमेंटची लिस्ट काय काय लागेल बघा. रिसेंट पासपोर्ट फोटो साईज, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. ओके. जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करत असेल तर रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर बनवायला टाकलं असेल त्याची रिसिप्ट. ओके. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी, म्हणजे सॉरी NCL लागेल, जे उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नाही. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. ओके. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, कॉलेज लिव्हिंग, 10ची मार्कशीट, 12ची मार्कशीट, आणि 12चं तुम्हाला अटेम्प्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. अटेम्प्ट सर्टिफिकेट 12चं लागणार आहे. ओके. लक्षात ठेवाल, 10वीचं नाही. त्याच्यानंतर अगर लग्न झालं असेल, नाव चेंज केलं तर मॅरेज सर्टिफिकेट, देन डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड. जर गॅप सर्टिफिकेट असेल, बरेच विद्यार्थी काय करतात, तुमचं BSc होणार, GNM BSc होणार, MSc होणार, म्हणजे अदर याच्यामध्ये. ओके. तर हे कॅन्डिडेट आता GNM करायला येतात, तर मग अशावेळी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल. ओके. जर तुम्ही ANM झाला असेल तर तुम्हाला ANMचं अफिडेविट, ANMचं अफिडेविट तुम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये भेटून जाणार. ओके. वेबसाईटवर जा, पूर्ण सर्क्युलर तुम्हाला भेटतील. ओके. ANM MNCचं रजिस्ट्रेशन, ANM अफिडेविट, ANM मार्कशीट, सेकंड इयर डिप्लोमा सर्टिफिकेट एवढे लागेल तुम्हाला. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे. तर ज्यांना GNM करायचं आहे, गव्हर्नमेंटमधून, BMC कम्स अंडर द गव्हर्नमेंट. ओके. ऑटोनॉमस बॉडी आहे, महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं आहे. ओके. याची फीज खूप कमी आहे, जवळपास तुम्हाला दाखवून देतो फीज किती आहे. अंदाजे याचा फीज स्ट्रक्चर बघा, प्रत्येक वर्षाचं दिलेलं आहे त्यांनी. गणवेश प्रवेशाच्या वेळी एकदाच लागतो आहे. पुस्तके तुम्हाला प्रत्येक वर्षी 4000, साहित्य सामग्री 1500, आणि हे जे वसतिगृह अनामिक रक्कम म्हणजे हे द्यावं लागतं तुम्हाला, नंतर परत मिळतं. कल्याण निधी, ही परीक्षा शुल्क, संगणक शुल्क, इंग्रजी भाषा, हे 26,767 अशा पद्धतीचं फीज तुम्हाला लागू शकतं. अशा पद्धतीनं ही फीज एवढीच देय लागणार आहे. त्याच्यामुळं जर प्रायव्हेटला करण्यापेक्षा जर तुम्ही BMCमधून जर कराल तर तुम्हाला फीज खूप कमी लागणार. 26,767 एवढी तुम्हाला वर्षाला, एक जवळपास 20,000 तुम्ही असं पकडून धरून चालू शकता की वर्षाला. पहिल्या वर्षी तुम्हाला जास्त लागू शकतं, दुसऱ्या वर्षी थर्ड इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आणि त्याच्यानंतर हॉस्टेल आणि फूड हे दोन्हीही तुम्हाला फ्री आहे. ओके. आणि सोबतच जे BMCचे हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, 3 शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. ओके. म्हणजे प्रशिक्षणासाठी तुम्हाला पाठवण्यात येईल 3 शिफ्टमध्ये. तर ते एक महत्त्वाची बाब, चांगले एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. कारण मुंबईमध्ये BMCचे जे सगळे हॉस्पिटल्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत, खूप हेवी आहेत, बिझी आहेत, आणि चांगलं एज्युकेशन मिळेल तुम्हाला. ओके. होप सो. मे बी ज्यांनी MSCETचा फॉर्म नाही भरला, GNM करायचा आहे, अशा कॅन्डिडेटने हा फॉर्म भरा लवकरात लवकर. 24 तारीख शेवटची तारीख आहे. ओके. आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला BMCच्या वेबसाईटवर मिळून जाईल. ओके. थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबतच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.